तर श्री स्वामी समर्थ भावांनो, आज आलतो मी का ना ऍसिड कंपनीमध्ये ऍसिड घ्यायला. कारण की साईडवर आपल्या फरशीचं काम ते झालेलं होतं. मग ऍसिड वॉश करण्यासाठी का नाही फरशीवाल्यानं मला 10 लिटर ऍसिड आणायला सांगितलेलं होतं. व्यवस्थित याला का ना कागद लावून झाकण ते पॅक केलं आणि घेऊन आलो बघा आपल्या गाडीपाशी. माझ्याकडे का ना स्कूटी नव्हती म्हणून भावानं स्प्लेंडर घेऊन आलतो. मग याला का ना एकदम घट्टपैकी बांधून ते घेतलं. नाहीतर राहिला कुठेतरी पडलं बिडलं तर झालं मग सत्यानाश माझा. मग काय कडे निघालो बघा 10च्या स्पीडनं साईडवर. तर इकडे बघतोय तर काय भले मोठे आपले सीएनजी बनवण्याची लांबच लांब रांगा लागलेल्या आहे. तुमच्याकडे पण भावना अशीच परिस्थिती आहे का मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. मग काय एवढं खतरनाक केमिकल घेऊन मी आलो की साईडवर. मग काय ऍसिड ते देऊन मी निघालो मग एका नवीन साईडवर. येते का नाही भावना पीसीसी ते करून झालेलं होतं. पीसीसी म्हणजे काय तर खड्ड्यामध्ये का नाही भावना सोलिंग करून म्हणजे सिमेंटचा एकदम प्लेन कोबा करून का नाही झालेला होता. मग दुसऱ्या साईडवर का नाही फरशी बसवायचं चालू होतं आणि इथं भावना एक मोठा प्रॉब्लेम झालेला होता. काय झालं माहितीये का भावना इकडे वर आहे का नाही चढ झालता सगळा आणि स्लोप सगळा खाली आलता. मग काय स्लोप मध्ये तर फरशी बसता येणार नाही. मग काय एका लेवलला सगळं फरशी बसण्यासाठी व्यवस्थित पैकी सगळं माती ते काढायचं चाललेलं होतं.